नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आपण श्री हनुमान जयंती साजरी करत असतो. हा सण अतिशय महत्त्वाचा आहे. हा सण भगवान हनुमानांना समर्पित आहे. हिंदू धर्मामध्ये भगवान हनुमानांना विशेष महत्त्व आहे. त्यांना कलियुगातील देवसुद्धा मानले जातात. हनुमान जयंतीनिमित्त लोक पूजा करून उपवास करतात. असे केल्याने आपल्या जीवनातील अनेक त्रास दूर होतात आणि यासोबत आपले जे ग्रह नक्षत्र आहे त्याचे सुद्धा आपल्याला शुभ फळ मिळत असतात. आपल्या जीवनामध्ये वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते आणि अनेक समस्यांपासून आपली मुक्तता होत असते. मग यावर्षी 2 एप्रिल 2026ला आली आहे हनुमान जयंती. मग घरच्या घरी हनुमान जयंती कशी साजरी करावी आपण तेच आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की पाठवा. भगवान हनुमानांना एक शक्तिशाली देव मानले जातात. ते भगवान रामांचे भक्त होते. शक्ती, श्रद्धा, धैर्य आणि भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या श्री हनुमानांचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला आहे. अनेक जण या दिवशी न चुकता विशेष पूजा अर्चा करत असतात. आता आपल्याला जे पूजन करायचं आहे ते कसं करावं, तर सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अशी मान्यता आहे की श्री हनुमानांचा जन्म हा सकाळी झाला आहे. मग त्यामुळे शक्य असल्यास तुम्हाला ब्रह्ममुहूर्त स्नान करायचं आहे. तुमच्याकडे जर हनुमानांची मूर्ती असेल तर मूर्तीला स्वच्छ स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे. या दिवशी तुम्हाला तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा आहे, फोटोला हार घालायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे, गंध लावायचा आहे आणि नमस्कार करायचा. तुमच्याकडे श्री हनुमानांची मूर्ती असेल तर हनुमानांच्या मूर्तीला स्वच्छ जलाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. सुंदरकांड किंवा हनुमान चालिसेचं पठण करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ ती मूर्ती आहे ती स्वच्छ पाण्याने परत धुवायची आहे, पुसून घ्यायची आहे. एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर लाल रंगाचा किंवा केशरी रंगाचा कपडा टाकायचा आहे. त्यावर ती मूर्ती स्थापित करायची आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल, फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर फोटोला अष्टगंध लावा. अष्टगंध लावल्यानंतर त्यांना हार घाला, धूपदीप दाखवा, नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला या दिवशी भगवान मारुतींना न चुकता गूळ आणि हरभरे अतिशय प्रिय आहेत त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर श्री हनुमानांना बुंदीचे लाडू अतिशय प्रिय आहे. या दिवशी तुम्ही बुंदीचे लाडू सुद्धा नैवेद्य म्हणून त्यांना दाखवू शकतात. यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आरतीमध्ये कापूर लावायचा आहे आणि कापूर आरती करायची आहे. यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुमची एखादी इच्छा आहे ते 100% पूर्ण करायची आहे. ती इच्छा पूर्णच होत नाही तर अशा वेळेस अनेक न चुकता जे हनुमान भक्त आहे या दिवशी 100 वेळा न चुकता जे हनुमान चालीसा आहे त्याचं पठण करता. तुम्हाला जर 100 वेळा शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही 3, 5, 7, 11, 21, 51 तुम्हाला जसे शक्य असेल तेवढ्या संख्येमध्ये तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे. कारण या दिवशी पृथ्वीवर जे हनुमान तत्व आहे हे 1000 पटीनं जागृत झाले असतं आणि हनुमान चालिसा जर म्हणली तर आपल्याला वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होतं. यासोबत सगळ्यात महत्त्वाचं, घरात नकारात्मकता असेल ती निघून जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आणि आपण जर हनुमान जयंतीनिमित्त जर हनुमान चालिसेचं पठण केलं तर अनेक समस्या आपल्या जीवनातून नाहीसे होतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी न चुकता एक काम करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, श्री हनुमान हे रामाचे अतिशय निसीम भक्त होते. या दिवशी जोही व्यक्ती राम नाम जप करतो त्यांना हनुमानजी प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. मग तुम्हाला एक पेज घ्यायचं आहे. त्यावर तुम्हाला राम 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 असं 108 वेळा लिहायचं आहे आणि जिथं तुम्ही पूजन केलं आहे तिथे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. अशी मान्यता आहे की आपण या दिवशी जर राम जप केला तर आपल्याला हनुमानजी प्रसन्न होतात. या दिवशी सुंदरकांडचं सुद्धा पठण करणं अतिशय फलदायी ठरलं जातं. तुमचा एखादा व्यवसाय टप्प झाला असेल, व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही या दिवशी सुंदरकांडचं पठण करा. 100% तुमचा टप्प झालेला व्यवसाय लवकरात लवकर शीघ्र चालणार आहे. अतिशय साध्या आणि सोप्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. या दिवशी तुमच्या आजूबाजूला कुठेही जवळ हनुमानांचं मंदिर असेल त्या श्री हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला पूजन करायचं आहे. पण शक्यतो आपण मंदिरात जातो त्या मंदिराच्या ठिकाणी जी हनुमानांची मूर्ती आहे त्या मूर्तीला शेंदूर लावलेला असतो. मग आपल्याला दुकानातून थोडा शेंदूर घ्यायचा आहे, तेल घ्यायचं आहे आणि तिथे जाऊन जे गुरुजी असतील, ब्राह्मण असतील किंवा तुम्हाला स्वतः लावता येत असेल तर तिथे जाऊन तुम्हाला तो शेंदूर त्यांना लावायचा आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी जर आपण भगवान
हनुमानांना जर शेंदूर चढवला किंवा शेंदूर लावला तर आपल्या आयुष्यातील अनेक कटकट, दुःख, दारिद्र्य, कष्ट नाहीसे होते. मग त्यामुळे तुम्हाला न चुकता हा अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी तुम्हाला गरिबांना दान देणं शक्य असेल अवश्य द्या. या दिवशी तुम्ही बुंदीचे लाडूचं जे दान आहे ते करू शकतात. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल ते करायचं आहे. या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला राम जप करायचा आहे आणि हनुमान चालिसेचा जास्तीत जास्त संकेत आपल्याला पठण करायचं आहे. असं केल्याने आपल्यावर श्री हनुमानांचा अखंड कृपाहस्त राहणार आहे. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडणार आहे. तुम्हा सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.